तीन एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची मुसंडी, ठाकरे बंधूंना धक्का बसणार. ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग लागण्याची शक्यता. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत. मुंबईमध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप सेनेची सत्ता, महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज. ठाकरे बंधूंना 58 ते 68 तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यामध्ये प्रॅपच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 तर पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज. पिंपरीमध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष, अजित पवारांना मोठा धक्का. भाजपला 64 तर दोन्ही राष्ट्रवादीला 53 आणि ठाकरेंना 9 जागा तर मनसे आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरकरांचा कौल महायुतीला, भाजपला 29 ते 32 तर शिंदेच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा. दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागांचा अंदाज तर काँग्रेसला 19 ते 23 आणि ठाकरेंना 3 ते 4 जागा मिळणार. तसंच मनसेच्या पारड्यात 1 जागा पडण्याचीही शक्यता. राज्यामध्ये 29 महानगरपालिकांसाठी मुंबईत ठाण्यामध्ये प्रत्येकी 41%, पुण्यामध्ये 39% तर ठाण्यात 41%, कोल्हापुरात 51% तर पिंपरी चिंचवडमध्ये 40 आणि मालेगावात 46% मतदानाची नोंद. निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही. मतदानासाठी मार्करचा 2011ला वापर तर पाडू मशीनचा 2004 पासून वापर. आयुक्त दिनेश वाघमारेंचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा वापर सुरू. पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही, राज ठाकरेंचा आक्षेप. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपुरात सहकुटुंब मतदान. याआधी सुद्धा अनेक वेळा मार्कर पेनचा वापर. मात्र काही लोक निकाल आल्यावर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत. फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. दिल्लीतनं स्क्रिप्ट येते तसं फडणवीस बोलतात. निवडणूक आयुक्तांना निलंबित करा. शाई पुसली जात असल्याच्या प्रकरणावरून ठाकरेंची मागणी.